2014 मध्ये टोटल 27 क्वेश्चन विचारलेले होते. ॲटम अँड इट्स स्ट्रक्चर, अणु आणि त्याची संरचना, ज्याच्यावर आतापर्यंत आयोगानं 31 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. असा समजू शकता की 120+ तुम्हाला स्कोर करायचा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की राज्यसेवा आणि कंबाईनच्या वेगळ्या एक्झामसाठी तुम्हाला MPSCच्या सायन्स या विषयाची स्ट्रॅटेजी कशी असावी आणि ओरिएंटेशन कसं असेल आणि तुम्ही कोणत्या टॉपिक्सवर पर्टिक्युलरली फोकस केलं पाहिजे. जर पहिल्यांदा आपण बघूया कट ऑफ बघूया की मागच्या वर्षी 2024 ओके, तर 2024ला तुम्हाला माहिती आहे की कट ऑफ 117च्या जवळपास लागलेला आहे जनरल ओके ओपन, आणि तुम्ही आपल्या आपल्या कॅटेगरीचा कट ऑफ बघून घेऊ शकता. त्यानंतर 2023ची आपण जर बघली राज्यसेवा, तर कट ऑफ हा 108 होता ओपनचा, ठीक आहे. त्यानंतर 2022 मध्ये हा कट ऑफ 106.5 होता. तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीचा बघू शकता कट ऑफ. जर आपण समराईज केलं ओपनचा कट ऑफ, तर पहा 2022ला 106.5, 2023ला 108 आणि 2024ला 117.5. तर 2025ला काय असू शकतो आणि 2026ला येणाऱ्या एक्झामसाठी काय असू शकतो हे तुम्हाला गेस करायचं आहे. तर 2025चा कट ऑफ अजून आलेला नाही ऑफिशियली, जरी रिझल्ट डिक्लेअर झाला असला तर, म्हणजे फायनल की आलेली आहे पण अजून त्यांनी कट ऑफ दिलेलं नाही. तर 2026 साठी एक सेफ स्कोअर तुम्ही असा समजू शकता की 120+ तुम्हाला स्कोअर करायचा आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. जर नोटिफिकेशनमध्ये बघितलं तुम्ही तर जागा बऱ्याच कमी येतं, त्यामुळे याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकतो कट ऑफ. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की याच्यापेक्षा जास्तच तुमचा स्कोअर असला पाहिजे प्रिलिम एक्झाममध्ये. त्यानंतर वाय इज सायन्स इम्पॉर्टंट फॉर दिस एक्झाम. ओके, तुमची राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची एक्झाम असेल, त्या दोन्ही एक्झामसाठी सायन्स का इम्पॉर्टंट आहे. जर आपण वेटेज बघितलं की सायन्स विषयाचं, तर दोन्ही एक्झाममध्ये टोटल 100 प्रश्न असते. तर त्यापैकी तुम्हाला 20 क्वेश्चन्स हे राज्यसेवा विचारते, ओनली सायन्स रिलेटेड डेडिकेटेड, आणि कंबाईन एक्झाममध्ये 15 क्वेश्चन असतात सायन्स रिलेटेड. जर तुम्ही पाहिलं की हे मिनिमम आहे राज्यसेवेसाठी 20 क्वेश्चन्स 100 पैकी, हे मिनिमम 20 क्वेश्चन्स आर डेडिकेटेड टू ओनली सायन्स सेक्शन. आणि हे 2014ची जर तुम्ही मागच्या 10-12 वर्षाचं जर ॲनालिसिस केलं एक्झाम पेपर्सचं, तर तुम्हाला असं आढळेल की 2014 मध्ये 2014 मध्ये टोटल 27 क्वेश्चन्स विचारलेले होते फक्त सायन्सवर, आणि त्यानंतरच्या एक्झाममध्ये 16-17 मध्ये काही एक्झाम्समध्ये 22-23 हे आढळतात प्रश्न. पण मिनिमम तुम्हाला 20 क्वेश्चन्स तर प्रत्येक एक्झाममध्ये आढळतील. आणि तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये पण एक्सपेक्ट करू शकता की 20 क्वेश्चन्स हे सायन्स रिलेटेड असतील. त्यामुळे तुम्हाला 1/5 ऑलमोस्ट 1/5 क्वेश्चन्स 100 पैकी 20 क्वेश्चन्स हे सायन्सवर असले. आणि कंबाईनमध्ये तुम्ही बघितलं तर 15 क्वेश्चन्स. तर सायन्सच्या शिवाय, सायन्स विदाउट स्टडिंग सायन्स यू कॅनॉट क्वालिफाय दिस एक्झाम, की हे एक्झाम क्वालिफाय करणं तुम्हाला जवळपास अशक्य आहे. सायन्सचे जर क्वेश्चन तुम्ही जर सायन्सचा अभ्यास केला नाही तर. सायन्समध्ये जर स्कोअर तुमचा 60% किंवा 70%च्या वर गेला मिनिमम, हे मी म्हणणार नाही की तुम्ही आउट ऑफ क्वेश्चन्स 20 पैकी 20 क्वेश्चन्स करेक्ट यायला पाहिजे, किंवा कंबाईनमध्ये पण 15 आउट ऑफ 15 तुम्ही करेक्ट यायला पाहिजे. पण जरी तुम्ही राज्यसेवेमध्ये 16+ स्कोअर काढला, करेक्ट आले तुमचे, आणि कंबाईनमध्ये 11+ किंवा 10+ स्कोअर काढला, तर तुमची एक्झाम क्वालिफाय होण्याची शक्यता खूप वाढते. तर आपण जर बघितलं की सिलेबस काय दिलेला आहे सायन्सची, तर राज्यसेवामध्ये तुम्ही पाहिलं तर फक्त जनरल सायन्स अशा 2 वर्डमध्येच आयोगानं MPSCनं सायन्सचा सिलेबस दिलेला आहे राज्यसेवेसाठी. आणि ऑलमोस्ट सेम आहे की फक्त जनरल म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं दिलेलं आहे कंबाईनच्या ह्याच्यामध्ये. तर त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं नाही. तर याचा अर्थ काय की तुम्ही सुरुवातीला बेसिक सायन्सेस, तुम्हाला ॲडव्हान्स खूप क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. एक बेसिक सायन्स मूलभूत विज्ञानावर जास्तीत जास्त फोकस राहील. काही क्वेश्चन्स हे अप्लाइड सायन्सवर असतील. तर आपण जर बघितलं की सायन्स हे डिव्हिजन आपण डिवाइड कसं करतो सायन्सला, MPSC विचारते. MPSC सायन्स आपण 2 सेक्शनमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे बेसिक सायन्स, ज्याला आपण मूलभूत विज्ञान म्हणतो, जे तुम्ही तुमच्या 6th to 10th
स्कूल इयर्समध्ये सगळ्यांनीच, तुमच्यापैकी जवळपास सगळ्यांनीच अभ्यास केलेला आहे त्याचा. आणि त्यानंतर दुसरा सेक्शन येतो अप्लाइड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तुम्हाला माहिती आहे की मेन्स एक्झाममध्ये, राज्यसेवा मेन्ससाठी याच्यावर सेपरेट सेक्शन असतो आणि सेपरेट प्रश्न विचारलेले असतात. आणि कंबाईनच्या मेन्समध्ये पण याला खूप जास्त याच्यावर क्वेश्चन असतात. आजकाल प्रिलिम एक्झाममध्ये पण या सेक्शनवर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल वाढलेला आहे. याच्यामध्ये काय येतं की आपण ऍप्लिकेशन कसं करतो या मूलभूत सब्जेक्टचं किंवा या बेसिक सायन्सच्या विषयाचं आपल्या डे टू डे लाईफमध्ये ऍप्लिकेशन होऊन आपल्याला काय त्याचं भेटतं. तर एक्झाम्पल, सॅटेलाइट, न्यूक्लिअर एनर्जी, डिफेन्स टेक्नॉलॉजी, मिसाईल्स. आणि दुसऱ्या गोष्टी याच्यावर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रश्न विचारले जातात. तुम्हाला काही सेक्शन प्रिलिमसाठी सुद्धा याचा अभ्यास करावा लागेल, कारण काही क्वेश्चन्स जाऊ शकतात त्याच्यावर. त्यानंतर जर आपण बघितलं की बायोलॉजी, विज्ञान हे जनरली बायोलॉजी, फिजिक्स आणि मूलभूत विज्ञान जर बघितलं आपण तर फिजिक्स, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, बायोलॉजी, जीवशास्त्र, या 3 एक सेक्शनमध्ये डिवाइड केलं जातं. तर आपण याच्या डिटेलमध्ये जाऊया आपण. तर बायोलॉजी किंवा जीवशास्त्र ज्याला म्हणतो त्याला आपण 4 सेक्शनमध्ये डिवाइड करू शकतो. पहिली आहे एक जनरल बायोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी. याच्यामध्ये तुम्ही जनरल बायोलॉजीचा कन्सेप्टचा अभ्यास करणार, जसं सेल, टिश्यूज, आणि मॉलिक्युलर कन्सेप्ट्स लाईक DNA, RNA, प्रोटीन सिंथेसिस या विषयांचा अभ्यास करणार. त्यानंतर इव्हॉल्युशन या कन्सेप्टचा अभ्यास करणार. मायक्रोस्कोपिक प्रोटीन सिंथेसिस वगैरे याच्यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीचा पार्ट येतो. त्यानंतर झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. झू या शब्दाचा अर्थ होतो लॅटिनमध्ये ॲनिमल्स, त्यामुळे झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. आणि याच्यामध्ये ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, त्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या सिस्टीमचा अभ्यास केला जातो. जसं की ह्युमन हा एक टाईप ऑफ ॲनिमल आहे, त्यामुळे ह्युमनच्या सिस्टीमचा अभ्यास पण याच्यामध्ये येतो. जसं की आपल्या एंडोक्राईन सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, संप्रेरके, अस्थि संस्था, स्केलेटल सिस्टीम, या आपल्याला या विषयांचा अभ्यास झुलॉजी याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र, याच्यामध्ये आपण प्लांट्सचा अभ्यास करतो. प्लांट्सचं क्लासिफिकेशन, प्लांटचे हार्मोन्स, प्लांटचं न्यूट्रिशन एटसेट्रा. आणि त्यानंतर प्लांटचे सेल्स, टिश्यू याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये तुमच्या जे मुलं ॲग्रीच्या एक्झामसाठी किंवा फॉरेस्टच्या एक्झामसाठी प्रिपेअर करतात त्यांच्या बरेच कन्सेप्ट्स इथं बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्राला लिंक असतात आणि त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थ अँड हायजीन किंवा न्यूट्रिशन, आरोग्य पोषण हा एक सेक्शन आहे सेपरेट. याच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण कोविड पॅन्डेमिक नंतर खूप वाढलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे ह्युमन डिसीजेस, मानवातील रोग आजार आणि त्यांचे ट्रीटमेंट, मेडिसिन्स कोणते आहेत त्याच्यावर कॉमन, आणि त्याच्यामध्येच वॅक्सिन्स इत्यादीचा अभ्यास आहे. आणि बरेचसे प्रश्न याच्यावर आयोगाने विचारलेले आहेत. जर आपण मागच्या 2011 पासूनच्या सगळ्या क्वेश्चन पेपर्सचा आपण आढावा घेतला की सगळ्या क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिकांची जर स्टडी केली तुम्ही डिटेलमध्ये, तर तुम्हाला असं आढळेल की आयोगानं काही सब्जेक्ट, काही पर्टिक्युलर टॉपिक्सवर जास्त फोकस केलेला आहे. तर बायोलॉजीमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त फोकस तुम्हाला असं आढळेल की आयोगानं ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा प्राणी वर्गीकरण या टॉपिकवर किंवा या चॅप्टरवर केलेला आहे. जवळपास 86 क्वेश्चन, सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक, हा चॅप्टर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होऊन जातो. त्याच्यानंतर ॲनिमल किंवा ह्युमन डिसीजेस, प्राणी आणि मानवातील रोग वर 82 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर तिसऱ्या नंबरला तुम्हाला असं आढळेल की बॉटनी, प्लांट क्लासिफिकेशन, वनस्पतीचं वर्गीकरण आणि वनस्पतींवर प्रश्न 66 क्वेश्चन. न्यूट्रिशन, पोषण तत्वे, याच्यामध्ये 2 सेक्शन येतात. एक तर ह्युमनमध्ये न्यूट्रिशन, मानवातील न्यूट्रिशन, आणि प्लांटमध्ये पण न्यूट्रिशन, असे 2 सेक्शन करू शकतो. दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. कोणतीही एक्झाम घ्या तुम्ही, MPSC असो, UPSC, त्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही जनरल नॉलेजच्या तुमच्या एक्झाम्स असतील, सरळ सेवा भरती वगैरे, त्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 50 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर प्लांट डिसीजेस,
वनस्पतीमधील रोग, याच्यामध्ये कॉमन तुमचे जे क्रॉप्स आहेत, त्यांचे तुम्हाला आजार माहीत पाहिजे, महत्त्वाचे आजार आणि त्यांचे पॅथोजन्स वगैरे त्यांच्यावर प्रश्न विचारलेले इथं. तर हे 5 टॉपिक तुम्ही बघितलं ते सगळ्यात जास्त तुमचे मार्क्स कव्हर करतील. तर तुम्हाला या 5 हॉट टॉपिक्सवर फोकस करायचं आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर सेल, पेशी हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर आयोगानं 20 क्वेश्चन विचारलेले आहेत. जर आपण सिस्टीम्समध्ये बघितलं तर वेगवेगळ्या आपल्या बॉडीमध्ये 10 ते 12 सिस्टीम्स आहेत. तर त्या सिस्टीमपैकी जर आपण पाहिलं तर काही सिस्टीमवरच आयोगानं खूप जास्त फोकस केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आढळेल की हार्मोनल सिस्टीम, संप्रेरके, मानवातील संप्रेरके, त्यांचे कोणत्या महत्त्वाच्या ग्लँड्स आहेत, त्यांचे फंक्शन्स, काम, याच्यावर 18 क्वेश्चन्स आहेत. आणि सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था, याच्यावर 12 क्वेश्चन्स आहेत. आणि एक्सक्रेटरी सिस्टीम, ज्याला आपण मराठीमध्ये उत्सर्जन संस्था म्हणतो, त्याच्यावर 11 क्वेश्चन्स आहेत. सगळ्यात जास्त या 3 सिस्टीमवर आयोगानं फोकस केलेलं आहे. या 3 सिस्टीमचा सगळ्यात जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि डिटेलमध्ये करायचा आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही दुसऱ्या सिस्टीमवर आयोगाचे क्वेश्चन्स खूप कमी आहेत, तर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये, बायोलॉजीच्या अभ्यासामध्ये या टॉपिक्सचा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास सुरू करा आणि जास्त वेळ तुम्ही या टॉपिक्स किंवा चॅप्टर्सला द्या. हेच जर आपण फिजिक्समध्ये बघितलं तर फिजिक्समध्ये जर आपण ॲनालिसिस केलं PYQचं, तर आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे लाईट, ज्याच्यावर आतापर्यंत 81 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. लक्षात घ्या, या लाईट सोबतच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम खूप महत्त्वाचा आहे, ज्याला आपण विद्युत चुंबकीय पट्टा म्हणतो, त्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स विचारले आहेत आयोगानं. आपण डिटेलमध्ये याचा आपण स्टडी करूया. हा लाईट या चॅप्टरमध्येच येतो. सेकंड नंबरला तुम्ही पाहिलं तर साऊंड, ध्वनी, हा या चॅप्टरवर आयोगानं 34 क्वेश्चन्स विचारले आहेत आतापर्यंत. काही क्वेश्चन्स खूप सिंपल बेसिक आहे, की जसं की स्पीड कुठं जास्त असते साऊंडची, किंवा साऊंड कशातून ट्रॅव्हल करतो, कशातून करत नाही, स्पीड कोणत्या मीडियम जास्त असते, सॉलिड, लिक्विड, एअर, अशी स्पीड कमी होत जाते, याच्यावर काही सिंपल प्रश्न येतं. किंवा साऊंडच्या वेव्स, ध्वनीच्या लहरी कशा असतात, लॉंजिट्युडनल असतात का ट्रान्सवर्स असतात, याला तुम्हाला माहित असेल की लॉंजिट्युडनल असतात. असे काही सिंपल प्रश्न विचारलेले आहेत. स्पीड तुम्हाला माहित पाहिजे, कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. तिसऱ्या नंबरला करंट, इलेक्ट्रिसिटी, विद्युतधारा हा चॅप्टर आहे, ज्याच्यावर आत्तापर्यंत आयोगानं 42 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. यांच्यामध्ये बरेचदा हे मॅथ कॅल्क्युलेशन टाईपमध्ये क्वेश्चन्स आहेत. मॅथ कॅल्क्युलेशन्स जसे की रेजिस्टन्स काढा, रोध काढा, तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करा. किंवा आयोगाचा आवडता आहे की लाईट बिल काढा. लाईट बिल युनिट्समध्ये आपण तुम्ही जे तुम्हाला भेटतं दर महिन्याला ते कॅल्क्युलेट करा. तुम्हाला काही अप्लायन्सेस देतात, त्यांचं वॅटेज दिलं असते आणि तुम्हाला ते लाईट बिल किती कन्झ्युम करतील, किती वीज वापरतील, हे कॅल्क्युलेट करायचं असते. हे खूप सोपं आहे. जर तुम्हाला एकदा ट्रिक कळाली तर तुम्हाला सगळं त्याला कॅल्क्युलेट कोणत्याही अप्लायन्सचं काढता येईल. जर आपण 4th नंबरला पाहिलं तर वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा, याच्यावर 20 क्वेश्चन्स, 20 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर मेटल्स आणि अँड देअर ओर्स, धातू आणि त्यांचे धातुके, त्यांचे सोर्सेस, याच्यावर आयोगानं 17 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हा टॉपिक तुम्हाला जिओग्राफीमध्ये पण महत्त्वाचा आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण याचा येतो काही टॉपिक्स. तर या 5 टॉपिकवर तुम्हाला सगळ्यात जास्त फिजिक्समध्ये फोकस करायचं आहे, ज्याच्या तुमच्या मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर होतील. तर 6व्या नंबरवर तुम्हाला हीट, उष्णता हा टॉपिक आढळेल, ज्याच्यावर आतापर्यंत आयोगानं 16 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 7व्या नंबरला ॲस्ट्रॉनॉमी, युनिवर्स, सोलार सिस्टीम, खगोलशास्त्र आणि सूर्यमाला हा पण आयोगाचा आवडता टॉपिक आहे, ज्याच्यावर आतापर्यंत 15 क्वेश्चन्स विचारले आहेत. या टॉपिकमध्ये जे तुमचे करंट डेव्हलपमेंट्स आहेत, तुमच्या कोणत्या स्पेस मिशन्स असतील, चंद्रयान, मंगलयान किंवा नासाचे स्पेस मिशन्स, याच्यावर बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. 8व्या नंबरला तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्हिटी, किरणोत्सारिता हा टॉपिक आढळतो, ज्याच्यावर टोटल क्वेश्चन्स 12 आहेत, 12. त्यानंतर लास्ट एक फिजिकल क्वांटिटी बेसिक 8 क्वेश्चन्स आणि मॅग्नेटिझमवर 7 क्वेश्चन्स. तर या 5 टॉपिकवर तुम्ही, मी हायलाईट केलेले रेड कलरनं, तर त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस ठेवा आणि हे टॉपिक फिजिक्समध्ये डिटेलमध्ये करा. हेच जर आपण केमिस्ट्री विषयाचं पाहिलं तर केमिस्ट्री विषयामध्ये आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक आणि सगळ्यात महत्त्वाचा पण आहे, तो आहे ॲटम अँड इट्स स्ट्रक्चर, अणु आणि त्याची संरचना, ज्याच्यावर आत्तापर्यंत आयोगानं 31 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, 31 क्वेश्चन्स. आणि ऑलमोस्ट हे कन्सिस्टंटली आहेत, म्हणजे कन्सिस्टंट रेग्युलरली प्रश्न या टॉपिकवर आयोग विचारतो.
त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ज्यातले बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा आहे तुमचा. तर हे डिटेलमध्ये करा तुम्ही. आणि त्यानंतर येतो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. याच्यावर 31 क्वेश्चन्स विचारले येतात तत्पर्यंत आयोगानं. तिसऱ्या नंबरला ऍसिड्स अँड बेसिस, आम्ल आणि आम्लारी, 29 क्वेश्चन्स, हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर चौथ्या नंबरला थोडासा कॉम्प्लेक्स टॉपिक आहे, थोडासा किचकट टॉपिक, केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया, 30 क्वेश्चन्स. हे कसे होतात, त्यांचा रेट वगैरे त्याच्यावर डिटेल, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, प्रकार रासायनिक अभिक्रियांचे, त्यांचा वेग कशाने वाढतो, कमी कशाने होतो, याच्यावर असे प्रश्न आहेत. 5व्या नंबरला तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स, ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कॉमन कंपाऊंड्स आणि त्यांची स्टडी, हायड्रोकार्बन्स, अल्कोहोल्स, अल्डिहाइड्स, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. 6व्या नंबरला कन्सेप्ट ऑफ मॅटर, द्रव्याची संकल्पना, याच्यावर आयोगानं 18 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 7व्या नंबरला पिरियॉडिक टेबल, आवर्त सारणी, हे 15 क्वेश्चन सोबत आहे. आणि 8व्या नंबरला एक इंटरेस्टिंग आहे की तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये कोणते केमिकल कंपाऊंड्स वापरता, त्यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहीत पाहिजे. तुमच्या दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कोणती रसायने वापरता आणि त्यांचं केमिकल स्ट्रक्चर वगैरे त्यांच्याबद्दल डिटेल माहीत पाहिजे. पुन्हा जर तुम्ही पाहिलं की हे 5 टॉपिक सगळ्यात जास्त तुमचे क्वेश्चन्स कव्हर करतात आणि तुम्ही सगळ्यात जास्त फोकस या 5 टॉपिकवर करणार आणि डिटेलमध्ये स्टडी करणार. तर आपण तुमचे टॉपिक्स कोणते महत्त्वाचे आहेत हे पाहिलं. तर आपण आता सेकंड पार्टमध्ये पाहूया की तुम्ही तुमचा सायन्सचा अभ्यास किंवा कोणताही अभ्यास, तुमचा कोणत्याही विषयाचा अभ्यास असो, पॉलिटी असो, जिओग्राफी असो, त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ट्री डायग्राम किंवा फ्लो चार्ट, याला काही जण माइंड मॅप सुद्धा म्हणतात. या जर ही टेक्निक जर तुम्ही वापरली तर तुम्ही पूर्ण चॅप्टरचं आणि महत्त्वाच्या गोष्टींचं रिव्हिजन करू शकता. याचं आपण एक एक्झाम्पल आपण पाहूया प्रत्येक सब्जेक्टचं. जर आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलं, रसायनशास्त्रामध्ये, तर आपण माइंड मॅप कसा काढू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे ॲटम, त्याचा आपण एक माइंड मॅप घेऊया. ॲटमचं स्ट्रक्चर किंवा अणूची संरचना कशी असते. अणूला आपण 2 भागात आपण डिवाइड करतो, 2 भागात त्याचं विभाजन करतो. पहिला असतो न्यूक्लियस, केंद्रक ज्याला म्हणतो मराठीमध्ये, आणि त्याच्याभोवती असणारे ऑर्बिट्स, ज्याला आपण कक्षा म्हणतो. यालाच लक्षात ठेवा, याला शेल्स पण म्हणतात. ठीक आहे. तर अशा 2 भागात जर डिवाइड करू शकतो आपण अणूला. त्यानंतर या क्रायटेरियावर जर आपण पाहिलं तर न्यूक्लियसमध्ये आपल्याला कोणते पार्टिकल्स आढळतात. न्यूक्लियसमध्ये आपल्याला प्रोटॉन्स हे सगळ्यात महत्त्वाचे पार्टिकल्स आढळतात. आणि त्यानंतर न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स असते. केंद्रकामध्ये असणारे 2 पार्टिकल्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असते. आणि ऑर्बिट्समध्ये असणारा पार्टिकल कोणता आहे, तो आहे इलेक्ट्रॉन. या ऑर्बिटची संरचनावर जर तुम्ही बघितलं तर ऑर्बिटची संरचना कशी असते. केंद्रकानंतर पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट, असं 7 ऑर्बिट्स असतात. यांनाच आपण KLMN असे पण नाव देतो, लेटर्स म्हणून. लक्षात ठेवा, यांच्या एनर्जी लेवल्स तुम्हाला माहित पाहिजे की पहिल्या ऑर्बिटची एनर्जी ही सगळ्यात कमी असते आणि जसं जसं आपण दूर जाऊ तसं तसं केंद्रकापासून तशी तशी एनर्जी वाढत जाते. पण ही एनर्जी निगेटिव्हमध्ये असते. पहिल्या ऑर्बिटची एनर्जी जवळपास -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगानं. दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी ही जवळपास 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. लक्षात ठेवा, ही निगेटिव्हमध्ये असल्यामुळं ही एनर्जी जसं जसं आपण वाढत जातो तसं जसं जसं आपण केंद्रकापासून दूर जातो तशी तशी ती वाढत जाते. म्हणजे सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिटची एनर्जी ही 0 असणार आणि ही लक्षात ठेवा ही मॅक्स असणार, कारण या व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये आहेत. या 2 व्हॅल्यूजवर बरेचदा आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर बघितलं की या पार्टिकल्सवरचं, जर हे ऑर्बिटचं झालं तर आता पार्टिकल्स विषय आपण डिटेलमध्ये जाऊया. तर पार्टिकल्सची आपण स्टडी करताना तुम्ही त्यांचे कोणते महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांच्या जे फीचर्स महत्त्वाचे आहेत त्यांच्यावर आपण स्टडी करूया. की चार्ज कसा असतो. प्रोटॉन्सवर तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज भेटणार आणि न्यूट्रॉन्सवर हा 0 चार्ज भेटणार किंवा न्यूट्रॉन्स हे निगेटिव्ह असते. तर इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असणार. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल.
लक्षात ठेवा की प्रोटॉन्स, एका प्रोटॉनवर जेवढा चार्ज असतो तेवढाच एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो, फक्त त्याचं साईन हे चेंज होतं. त्यानंतर महत्वाचं आहे की डिस्कवरी, ह्या पार्टिकलची डिस्कवरी कोणी केलेली आहे आणि याच्यावर बरेचदा आयोगाने प्रश्न विचारले आहेत. प्रोटॉनच्या डिस्कवरीचं श्रेय, प्रोटॉन वॉज डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट गोल्डस्टाईन. गोल्डस्टाईन नावाच्या सायंटिस्टनं प्रोटॉनची डिस्कवरी केली. याच्यामध्ये बरेचदा रुदरफोर्डचं पण नाव घेतलं जातं, कारण रुदरफोर्डने प्रोटॉनचा खूप डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. पण गोल्डस्टाईननं अगोदर डिस्कवरी, त्याचं जे क्रेडिट दिलं जातं ते गोल्डस्टाईनला दिलं जातं. त्यामुळे ऑप्शनमध्ये हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला केअरफुली पाहिजे येतं, आणि दोन्ही ऑप्शन असेल तर गोल्डस्टाईन तुम्ही हे करू शकता. जर गोल्डस्टाईन हा ऑप्शन नसेल तुमच्या ऑप्शनमध्ये, तर रुदरफोर्ड असेल तर तो तुम्ही टिक करू शकता. प्रोटॉन हे नाव हे जे दिलेलं आहे ते रुदरफोर्डने दिलेलं आहे. न्यूट्रॉनचा शोध हा चॅडविक या सायंटिस्टने लावलेला आहे. चॅडविक या सायंटिस्टने न्यूट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीचा श्रेय आपण थॉम्सनला देतो, जे थॉम्सन किंवा फक्त थॉम्सन. याला इलेक्ट्रॉन पहिल्यांदा त्यानं डिस्कवर केले, आणि त्याला ॲटमला म्हणजे द पर्सन हू ब्रोक द ॲटम, अणूला फोडणारा माणूस असं म्हणलं जातं, कारण पहिल्यांदा अणूच्या मध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स पण असतात. ॲटमला पण आपण डिवाइड करू शकतो, ॲटमच्या मध्ये पण दुसरे पार्टिकल दिसतात. हे प्रथम आपल्याला थॉम्सननं सांगितलं. हेच जर आपण पाहिलं, याच पार्टिकलचं जर आपला तिसरा क्रायटेरिया कोणता महत्वाचा आहे की मास, वस्तुमान. प्रोटॉनचं मास हे आपण कॅल्क्युलेट केलं ॲटॉमिक मास युनिटमध्ये 1 AMU समजलं जातं, किंवा बरेचदा त्याला 1 असं दर्शवतात. न्यूट्रॉनचं मास पण हे 1 AMUच असतं, ॲटॉमिक मास युनिट. आणि इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल असतं, 0. ओके, कम्पॅरेटिव्हली. पण जर आपण डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला, जर आपण इलेक्ट्रॉनचं मास जर 1 कन्सिडर केलं, ते खूप कमी आणि निग्लिजिबल जरी असतं, जरी आपण जर असं गृहीत धरलं की एका इलेक्ट्रॉनचं मास हे 1 आहे, तर प्रोटॉनचं मास हे जवळपास 1836 इलेक्ट्रॉनच्या मास एवढं असतं. 1836 इलेक्ट्रॉनचं मासच्याच बरोबर प्रोटॉनचं असतं. आणि हेच न्यूट्रॉनचं जर तुम्ही पाहिलं तर एका फ्रॅक्शननं फक्त जास्त असतं, 2-3 इलेक्ट्रॉननं. हे 1839 मास ऑफ इलेक्ट्रॉन एवढं न्यूट्रॉनचं असतं मास, आणि हे तुम्ही 1 जर आपण कन्सिडर केलं तर. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की न्यूट्रॉनचं मास हे प्रोटॉनपेक्षा थोडंसं एका फ्रॅक्शननं 1 ते 2 ते 3 इलेक्ट्रॉननं जास्त असतं. त्यामुळे हा जर प्रश्न तुम्हाला कधी असा आयोगाने विचारला की अरेंज दिस पार्टिकल्स अकॉर्डिंग टू देअर मास, तर न्यूट्रॉन हा प्रोटॉनपेक्षा थोडासा फ्रॅक्शन हेवी असतो. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. नंबर जर आपण पाहिलं तर प्रोटॉनचा नंबर हा Z या नंबरनं दर्शवला जातो, ज्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. नंबर ऑफ प्रोटॉन्स हे Z एवढे असतात. हा प्रोटॉनचा नंबर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण एखाद्या ॲटमला त्याची आयडेंटिटी जी असते ती प्रोटॉन्समुळे भेटते. प्रोटॉनची संख्या जर एका नंबरनं वाढली किंवा एकानं कमी झाली तर त्या ॲटमचं स्ट्रक्चर आणि त्याची आयडेंटिटी बदलून जाते. कार्बनचा ॲटम हा प्रोटॉनची संख्या चेंज झाल्यामुळे नायट्रोजनचा ॲटम होतो किंवा ऑक्सिजनचा होऊ शकतो. तर प्रोटॉनचा नंबर हा सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ॲटमची, हे लक्षात ठेवा. त्यानंतर येतं न्यूट्रॉनचा नंबर. लक्षात घ्या की न्यूट्रॉनचा नंबर कमी किंवा जास्त झाल्यामुळे ॲटमची आयडेंटिटी बदलत नाही. जर कार्बनचा ॲटम असेल तर त्या कार्बनच्या ॲटममध्ये 1 किंवा 2 किंवा न्यूट्रॉनची संख्या कमी किंवा जास्त झाली तर तो ॲटम कार्बनचाच असणार, जसं आपण प्रोटॉनच्या बाबतीत होत नाही असं पाहिलं. न्यूट्रॉनचा नंबर वाढला किंवा कमी झाला तरी त्या कार्बन ॲटमच्या आयडेंटिटीला फरक पडत नाही. मग त्याचा चेंज काय होतं, त्याचा फक्त मास नंबर चेंज होतो. हे मास नंबर आपण A न दाखवतो, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर हा प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या, कारण या दोन्हींना मास असतं, यांना जर ऍड केली आपण तर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर भेटतो. त्यामुळे आपल्याला न्यूट्रॉनची संख्या जर काढायची असेल तर आपल्याला A मधून Z हे मायनस करावं लागणार. जर टोटल नंबर प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या जी A न दर्शवली जाते त्याच्यातून आपण जर प्रोटॉनची संख्या मायनस केली तर न्यूट्रॉनची संख्या भेटणार आपल्याला. इलेक्ट्रॉनची संख्या ही त्याच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन एवढीच असते नॉर्मली, जर त्याचा आयन फॉर्म झाला नसेल तर number of electrons revolving around the nucleus is equal to the number of protons inside the nucleus.
केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्या एवढीच इलेक्ट्रॉनची संख्या नॉर्मली असते. हे या असं तुम्ही माइंड मॅपनं किंवा फ्लो चार्ट बनवून पूर्ण टॉपिकचा ऑलमोस्ट आपण ॲटम या चॅप्टर मधल्या सगळ्या महत्त्वाच्या जे डाटा आहे किंवा महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत आपण ते पाहिलेले आहेत. आपण अशा तऱ्हेने तुम्ही कोणत्याही टॉपिकचं रिव्हिजन करू शकता. याचा एक एक्झाम्पल आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा सजीवांच्या वर्गीकरणामध्ये घेऊ. त्याला आपण बरेचदा हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन पण म्हणतो. तर सजीवांचे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन हे 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम, 5 किंगडम आणि त्यानंतर 6 किंगडम किंवा 3 डोमेन सिस्टीम अशा तऱ्हेने दिलं गेलं. तर 2 किंगडम सिस्टीम ही पहिल्यांदा दिली होती द्विसृष्टी पद्धती कार्ल लिनेस या सायंटिस्टनं. 3 किंगडम सिस्टीम देणारा सायंटिस्ट होता हेकेल. 4 किंगडम सिस्टीम ही कोपलँड या सायंटिस्टने दिलेली आहे. 5 किंगडम सिस्टीम देणारा सायंटिस्ट होता R.H. व्हिटाकर. ज्याला आपण 6 किंगडम किंवा 3 डोमेन सिस्टीम म्हणतो, हा देणारा सायंटिस्ट होता कार्ल वोस. लक्षात घ्या, कार्ल लिनेसनं 2 किंगडम्स दिलेले कोणते होते? ते होते ॲनिमेलिया आणि प्लांटी. 3 किंगडम सिस्टीम मध्ये हेकेल या सायंटिस्टनं एक थर्ड किंगडम ऍड केलेला होता, तो होता प्रोटिस्टा. हे खूप महत्वाचं आहे, याच्यावर एकदा क्वेश्चन पण विचारलेला आहे. 4 किंगडम सिस्टीम मध्ये कोपलँड या सायंटिस्टनं ऍड केलेला किंगडम होता मोनेरा, जो बॅक्टेरियाचा किंगडम आहे. आणि 5 किंगडम सिस्टीम मध्ये व्हिटाकरनं फंजाय हा न्यू किंगडम ऍड केला. आतापर्यंत फंजायला या 4 किंगडम सिस्टीम मध्ये प्लांट्सच्या बरोबरीने ठेवण्यात आलं होतं. तर व्हिटाकरनं फंजाय हा न्यू किंगडम फॉर्म केला. 6 किंगडम सिस्टीम मध्ये किंवा 3 डोमेन सिस्टीम मध्ये आपल्याला असं आढळेल की कार्ल वोसनं सगळे बॅक्टेरिया मोनेरामध्ये सारखे नसतात. आर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया हे वेगवेगळे असतात, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणं बरोबर नाही, म्हणून त्यानं 3 डोमेन बनवले लाईफचे. या 3 डोमेन मधले आर्किया हा डोमेन होता पहिला, दुसरा होता बॅक्टेरिया आणि तिसरा होता युकॅरिया. या युकॅरियामध्ये आता हे आपले बाकीचे जे आहेत प्रोटिस्टा, प्लांट्स, ॲनिमल्स आणि फंजाय हे 4 किंगडम होते. आर्किया आणि बॅक्टेरिया हे नवीन डोमेन्स किंवा जर किंगडम सिस्टीम मध्ये यांना आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया पण म्हणू शकतो. हे कार्ल वोस सायंटिस्टनं दिलेलं आहे. लक्षात घ्या, कोणत्या सायंटिस्टनं, विच सायंटिस्ट घेऊ विच सिस्टीम हा याच्यावर प्रश्न विचारतात. आणि न्यू किंगडम कोणता ऍड केला हे पण महत्वाचं आहे, याची तुम्ही डिटेल स्टडी करा. त्यानंतर जर आपण हे एक्झाम्पल फिजिक्समध्ये पाहिलं तर एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तुम्हाला माहिती आहे की प्रॉपर्टीज ऑफ लाईट्स, प्रकाशाचे गुणधर्म. तर हे कॉमन प्रॉपर्टीज आहेत. रिफ्लेक्शन ज्याला आपण परावर्तन म्हणतो, रिफ्रॅक्शन ज्याला अपवर्तन म्हणतो, डिस्पर्शन म्हणजे अपस्करण आणि स्कॅटरिंग म्हणजेच विकिरण. हे महत्त्वाचे टॉपिक आहेत लाईटचे. आणि त्यांच्यामध्ये आपण जर डिटेल आपण पाहायला गेलो तर आपला रिफ्लेक्शन परावर्तन हे मिरर्स किंवा शायनी सरफेसेस मधून होतं असं आढळेल. आरसे हे माध्यम आहे परावर्तनाचं. लक्षात घ्या, परावर्तन हे जेव्हा लाईट हा स्ट्राईक होतो आणि तो बाउन्स बॅक होतो एखाद्या सरफेसहून, तर तेव्हा परावर्तन होतं, रिफ्लेक्शन होतं. इथं मीडियम हे सेम राहतं. लाईट ज्या मीडियम मधून आलेला आहे त्याच मीडियम मध्ये राहतो, मीडियम चेंज होत नाही. रिफ्रॅक्शन या प्रॉपर्टीमध्ये लक्षात घ्या, मीडियम चेंज होतं. लाईट हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, तर तो एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना तो आपला पाथ थोडासा चेंज करतो. हा जो पाथ चेंज झालेला आहे यालाच आपण रिफ्रॅक्शन किंवा अपवर्तन म्हणतो. याच्यामध्ये मीडियम चेंज होतं, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो आणि लाईट आपला पाथ चेंज करतो, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. डिस्पर्शन म्हणजे काय असतं हे पाहिलं तर जेव्हा लाईट हा आपल्या 6 कलर्स मध्ये डिवाइड होतो तर त्याला आपण डिस्पर्शन म्हणतो. हे आपल्याला प्रिझम मधून जेव्हा लाईट पास होतो तेव्हा असं आढळेल की तो आपल्या 6 कलर्स मध्ये डिवाइड होतो, ज्याला तुम्ही तानापिही निपाजा किंवा व्हिपजॉर अशा नेमोनिकनं लक्षात ठेवता. लक्षात घ्या, यांची एनर्जी ही रेड पासून व्हायलेट पर्यंत वाढत जाते.
एनर्जी वाढते, फ्रिक्वेन्सी वाढते आणि वेवलेंथ ही कमी होते. त्यामुळे रेडची वेवलेंथ ही जास्त असते आणि व्हायोलेटची ही कमी असते. वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असतात, हे लक्षात ठेवा. याच्यावर बरेचदा आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये डिटेल आपण याची स्टडी करूया. त्यानंतर चौथी महत्वाची प्रॉपर्टी आहे आपल्याला स्कॅटरिंग, विकिरण. मराठीमध्ये बरेचदा लक्षात घ्या, डिस्पर्शन आणि स्कॅटरिंगला बरेचदा प्रकाशाचे विखुरणे अशी टर्म यूज केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन मध्ये इंग्लिश टर्म ही बघून तुम्ही तुमचा आन्सर सॉल्व्ह करा, त्यामुळे ते चुकणार नाही. जेव्हा लाईट हा हवेत असणाऱ्या पार्टिकलवर स्ट्राईक होतो, त्यानंतर त्याची पाथ चेंज होते किंवा तो विखरतो, याला आपण स्कॅटरिंग म्हणतो. आपल्याला आकाश हे ब्ल्यू कलरचं दिसतं. याचं कारण असतं की याला रिस्पॉन्सिबल जो इफेक्ट आहे तो आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट किंवा प्रकाशाचे विकिरण. हे विकिरण तुम्हाला रॅलीज स्कॅटरिंग किंवा मी स्कॅटरिंग आणि रामन स्कॅटरिंग या 3 महत्वाच्या स्कॅटरिंग साईज त्याच्यावर आढळतं. रॅली स्कॅटरिंग ही ब्ल्यू लाईट दिसण्याला रिस्पॉन्सिबल असते. जेव्हा हवेतील किंवा मीडियम मधील पार्टिकलची साईज ही प्रकाशाच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असते, तेव्हा रॅली स्कॅटरिंग होते. आणि ही स्कॅटरिंग डिपेंड असते फ्रिक्वेन्सीवर. ज्या रंगाची जास्त फ्रिक्वेन्सी असते तो लाईट सगळ्यात जास्त स्कॅटर होतो. त्यामुळं व्हायोलेट आणि ब्ल्यू रेंज हा जास्त स्कॅटर होतो रेडपेक्षा. त्याला रिस्पॉन्सिबल ही रॅली स्कॅटरिंग असते. मी स्कॅटरिंग हा दुसरा टाईप आहे स्कॅटरिंगचा, जी साईजवर डिपेंड नसते आणि जेव्हा जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसते आणि याच्यामध्ये साईज ही लार्जर असते. ठीक आहे, लार्जर पार्टिकलवर होते ही. आणि सगळ्यात तिसरी जी महत्वाची आहे रामन स्कॅटरिंग, जी आपल्या CV रामन या सायंटिस्टने दिली होती. याच्यावर आयोगानं प्रश्न बरेचदा विचारलेले आहेत. ही रॅली आणि मी स्कॅटरिंग या इलॅस्टिक स्कॅटरिंगचं एक्झाम्पल आहे. तर रामन स्कॅटरिंग ही इनइलॅस्टिक या टाईपची स्कॅटरिंग आहे. तर या डिटेल आपण स्कॅटरिंगचा स्टडी आपण लाईटच्या टॉपिकमध्ये स्टडी करूया. शेवटी जर तुम्ही बघितलं की बरेच स्टुडंट विचारलं की आम्ही मटेरियल्स कोणतं वापरणार स्टडीसाठी, तर तुम्हाला सुरुवातीला तुमचा जो बेस पक्का करायचा आहे तो आहे 5th किंवा 6th ते 10th पर्यंतचे स्टेट बोर्ड तुम्ही वापरू शकता. सायन्स बुक्स हे तुम्हाला कंपल्सरी आहे, हे तुम्हाला स्टडी करणं. ओके. आणि त्यानंतर तुम्ही एक रेफरन्स पुस्तक वापरू शकता तुमच्या आवडीचं. याच्यामध्ये मी जे मार्केटमध्ये असलेले बरेचसे रेफरन्स पुस्तक पाहिले, त्याच्यातलं मी जरा सजेस्ट करेल की असे काही बुक्स आहेत ज्याच्यात खूप सारे कलरफुल इमेजेस आहेत, पिक्चर्स दिलेले आहेत, टेबल्स दिलेले आहेत. तर असे पुस्तकं तुम्ही वापरू शकता, कारण याच्यामध्ये आपल्याला इमेज मेमरी असते. ब्रेन आपला लवकर ग्रास्प करतो एखादी कन्सेप्ट जर आपल्याला कलरफुल पिक्चर्स आणि टेबल्सच्या जर माध्यमातून दाखवली तर. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲनिमेशन आणि 3D मॉडेल्सचा तुम्ही बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला ॲनाटॉमीच्या किंवा सायन्सच्या, सॅटेलाइटच्या या कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला 3D मॉडेल्स आणि ॲनिमेशन्स पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट या तुमच्या क्लिअर होतील. एक्झाम्पल सॅटेलाइट, जिओस्टेशनरी सॅटेलाइट हा अर्थभोवती कसा फिरतो, आणि त्याच कंपॅरिझनमध्ये पोलार सॅटेलाइटची कक्षा कशी असते, ऑर्बिट, हे जर तुम्ही 3D मॉडेल्समधून पाहिलं तर तुम्हाला लगेच समजेल. आपल्या लेक्चरमध्ये आपण जास्तीत जास्त उपयोग ॲनिमेशन्स आणि 3D मॉडेल्सचा करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट समजण्यामध्ये इझी जाईल. तर तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा आणि थँक्यू.